तुमचं नाव सांगा. महादेवराज भोमुळे. महादेवराज मुळे. मी सत्यनारायण मंत्री. माझं रेणापूर फाट्यावर शॉप आहे. मी ही नेटसपचं आयुर्वेदिक औषध म्हशीसाठी यांना दिलं. यांना काय रिझल्ट आला त्यांच्याच तोंडून ऐकू. मला एक सांगा, हे डब्बा देण्याच्या अगोदर म्हशीमध्ये फॅट आणि जनावरांमध्ये काय प्रॉब्लेम होता त्या म्हशीमध्ये सांगा. ते देण्याच्या अगोदर म्हशीचं दूध ऑटोमॅटिक गळत होतं थानातून हा. एका. आज हे डब्बा दिल्यापासून म्हणजे एक मिनिट अगोदर काय होत होतं, म्हशीचं जे दूध आहे, जे थान आहे, त्याचं ऑटोमॅटिक दूध गळत होतं. दुसरी गोष्ट, चाऱ्यामध्ये पाण्यामध्ये काही फरक झाला का? पाणी पिणं व्यवस्थित, पचनक्रिया. आता मला सांगा, आता ह्या डब्बा देण्यापासून कसं देता तुम्ही सकाळ संध्याकाळ? काय फरक वाटतो दुधामध्ये आणि फॅटमध्ये? काय फरक झाला? दूध वाढलं, फॅट वाढला. बरं, फॅट किती पॉईंटनं वाढलंय? 1 पॉईंट फॅट वाढला. 1 पॉईंटनं फॅट वाढला. म्हणजे पैसे किती वाढले? 5 रुपये. 5 रुपये. म्हणजे दूध वाढलं, फॅट वाढलं, आणि विशेष म्हणजे ज्या म्हशीचं दूध ऑटोमॅटिक गळत होतं त्या थानामधून, ते पण बंद झालं. आणि ह्या आयुर्वेदिक औषधामुळं तुम्हाला रिझल्ट आला म्हणून तुम्ही डबल न्यायला आला. तुमच्याकडे म्हशी किती आहेत? 4. मग हे भरपूर काही दुग्ध व्यवसाय, आपले शेतकरी जोड व्यवसाय करतात. त्यांनी हे औषध घ्यावं का नाही घ्यावं? जरूर घ्या. कारण तुम्ही पहिली वेळेस अनुभव घेतला, रिझल्ट आला आणि फरक कळाला म्हणून तुम्ही डबल न्यायला आला. धन्यवाद. नमस्कार.